लोकभावनांचा लोकभावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्या लोकभावनांची एक आदर ठेवण्यासाठी आम्ही ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक, दलित सगळ्यांना एकत्रित सगळ्यांनी विचार केला. विचार करून सगळ्यांचं म्हणणं होतं की लोकांची इच्छा आहे नाही, या मतदारसंघातल्या मतदारांची इच्छा आहे. जे आता विद्यमान लोक आहेत ते आलटून पालटून त्या पद्धतीनं असं इकडे का पुढे 4-4 वेळा 5-5 वेळा आणि ठराविक म्हणजे उभे राहतात त्याला कुठे सर्वसामान्य म्हणजे त्याला अवशिक्षितांना अपक्ष लढणार स्वामी सर, त्यांचा प्रश्न असा आहे की 2 पक्षांनी आम्हाला ओबीसीला उमेदवारी दिली तर काय करणार आम्ही? तर आम्हाला ही पूर्णपणे खात्री आहे आम्हाला 1 मिळणार नाही, तेव्हा 2च्या आम्ही अपेक्षा इतका आम्हाला थोडं आता इतके वर्ष राजकारणात राहतोय त्यामुळे आम्हाला 1 सुद्धा ओबीसीला उमेदवारी दिली जाणार नाही याची आम्हाला म्हणजे 8 शक्यता असल्यामुळे ते गृहीत धरूनच ते घेऊन येत आम्हाला इतक्या जणांपैकी 1 जणाची उमेदवारी तुमची 100% होणार आहे. खंदाडे साहेब, तुम्हाला जर वगळलं तर तुमची भूमिका काय असणार? आमच्या ग्रुपपैकी जो निर्णय होईल ज्या पक्षाला सपोर्ट करायचं ठरेल त्याला आम्ही सपोर्ट करणार. दुसरं अशीच एक पत्रकार परिषद आपण घेतली होती इथेच, तुम्ही सांगितलं होतं आमदार भाजपचाच होईल, त्याचं काय झालं? भाजपची पत्रकार परिषद हो भाजपचीच होती साहेब, त्याच्यामध्ये सगळे होतात ना तुम्ही. आता परिषदेत आता भाजपला तिकीट समजा सुटलं असं मागितलं आणि होईल असं सांगितलं, ठीक आहे ना? बरोबर. आम्ही आजही आमच्या पक्षाकडे आमच्या भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला तिकीट द्यावे असं आमची विनंती आजही आहे बरं का. आणि आज जर मिळालं आम्हाला तिकीट मिळालं तर हे सगळे लोक सुद्धा आमच्याबरोबर राहणार. नाही, भाजपमधून बी माणसाला ए माणसाला मिळालं. आता हे जे ओबीसी तुमची संघटना आहे दुसऱ्या समाजाच्याला मिळालं तर काय करणार? प्रश्न तुमचा तुम्हाला नाही, दादाला आणि दादा, जनसंवाद यात्रा तुम्ही दिलीपराव देशमुख यांच्यासोबत केली, आज दिलीपराव देशमुख तुमच्यामध्ये का नाही? आता उमेदवारीचा अहो साहेब आमदारकीला उभा टाकणार प्रश्न पक्षाचीच येणार काय ठरलंय? काय ओबीसी कोणत्याही पक्षानं ओबीसीला जर उमेदवारी दिली नाही तर हे सारे 1 उमेदवार उभे करतील आणि त्याचा प्रचार करतील. उपस्थितांपैकी जर शांतपणा कोणी गेलं तर त्यांना तुम्ही अडवून जाणार आहे. बाकी इतर बी आहेत. तुम्ही आता काकांनी म्हटलं की कोणी शांतपणा जर केला तर मी त्याला एकटंच बघून घेणार. त्याच्यानंतर मध्यवर्ती साहेबांनी म्हटले तुमच्या व्यतिरिक्त पण सुद्धा उमेदवार आहेत, त्यांनी उमेदवारी दाखल मत काय करणार? प्रेमाचा सल्ला आहे ओबीसी मध्ये. ओबीसी पैकी नाही कोणी का माहिती नाही कोण कोण आहेत कार्यकर्ते आहेत ना कोणीच नाही का? तुमचं ओबीसी मध्ये 2 पक्षामध्ये कोणीच नाही, ओबीसीचे माणसंच नाही. उभाटाकडे मागितली आहे काँग्रेस. सन्माननीय नेते आपण सर्व पत्रकार भावाने त्या पत्रकार परिषद घेण्याचा हेतू असा गेले अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्षे या मतदारसंघात फिरत असताना बहुतांश मतदारांनी, बहुतांश कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त केली किती दिवस प्रस्थापितांच्याच मागे राहायचं. आणि म्हणून ओबीसी, मायनॉरिटी, एससी, एसटी, अल्पसंख्याक यांच्यापैकी कोणीतरी चेहरा पुढे आला पाहिजे आणि त्या भावनेतून हा मेसेज मतदारापर्यंत, राज्यकर्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित. या परिषदेमध्ये पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त होत असताना ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक त्याच्या आकडेवारीवर न जाता आम्ही एवढंच म्हणतो की हा समाज जर एक झाला तर कुठलंच पद, कुठल्याच निवडणूक या प्रवर्गातले लोक हरणार नाही. आणि याच लोकांच्या जीवावर ह्याच्या अगोदरचे सगळे नेते निवडून आलेले आणि सगळ्यांनी समन्वयातून हे ठरवलं आहे की जो इलेक्टिव्ह मेरिटचा असेल तो निवडून येऊ शकतो. त्याचं नाव ही सगळी टीम दसऱ्याच्या अलीकडे पलीकडे 1-2 दिवस ते नाव डिक्लेअर करतील. त्याच्या पाठीमागं सगळ्यांनी ताकद लावायची आणि ताकद लावल्यावर राज्यकर्त्यांना हा निरोप द्यायचा आहे की 6 मतदारसंघ आहेत लातूर जिल्ह्यामध्ये. 6 मतदारसंघात किमान 2 ओबीसी उमेदवार दिलेच पाहिजे. सगळ्यांचा आग्रह असा आहे की महाविकास आघाडीचेही नेते त्यांनी त्यांच्या पक्षाकडे मागणी केलेली आहे उमेदवारीची.
महायुतीचे या ठिकाणी नेते त्यांनीही आपापल्या पक्षाकडे मागणी केलेली आहे. त्या पक्षाने जर दखल दिली ओबीसीला किंवा या ग्रुपमधल्या लोकांना जर उमेदवार दिली तर आम्ही सगळे पक्षीय जोडे बाहेर काढून आम्ही एकमेकांना मदत करणार आहोत. समजा यदा कदाचित महाविकास आघाडी आणि महायुतीनं नाही तिकीट दिलं तर आमच्यापैकी जो कोणी अपक्ष निवडण्यासाठी उभा राहील तर आम्ही सगळे म्हणून ताकद लावणार आहोत आणि त्याला विजयी करणार आहोत. एवढं या निमित्तानं आपल्याला सांगायचं. पत्रकाराला आमची विनंती राहणार आहे, हा विषय प्रिंट मीडिया असो किंवा प्रेस मीडिया असो पण याला हायलाईट करा. तर ओबीसीच्या मायनॉरिटीच्या भावना अनेक पक्ष आहेत, अनेक राज्यकर्ते त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. तेवढा बहुसंख्येने असणारा समाज हा नेहमी उपेक्षित आहे आणि सगळ्यांची कामं करून ती समाजातल्या गावगाड्यामध्ये कामं करून असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये सगळ्यांची सेवा करूनही असेल, हा समाज 18 पगड समाज उपेक्षित आहे. त्याची उपेक्षा थांबावी, त्याला लोकप्रतिनिधी संधी मिळावी याच्यासाठी हा केलेला प्रपंच आपण लोकांसमोर, मतदारासमोर, राज्यकर्त्यासमोर व्यवस्थितपणाने मांडावा एवढी आपल्याला नम्र विनंती करतो. अत्यल्प सूचने महत्त्वपूर्ण अशा विषयावर होणार आहे. आज पहिल्यांदा सर्व SC, ST, OBC, अल्पसंख्याक या सगळ्याची वज्रमूठ अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्र झालेली आहे. हे एक चांगला संकेत आहे. माझी आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून नेते मंडळींनाही विनंती की हा आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा विषय आहे. ठीक आहे, आम्ही मायनॉरिटीमध्ये आहोत, अल्पसंख्याकमध्ये आहोत, आमदार तुम्ही होणार आहात म्हणून ज्यांना आमदार व्हायचं आहे त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे, तुमच्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे आलेलो आहोत. तुमच्या तडजोडी पडद्यामागच्या जमणार नाही. एकत्र आलेले आहेत तर एकत्रपणानं आपण सामोरं जा, आम्ही खंबीरपणानं सामोरं राहू. नाहीतर तुम लढो हम कपडे संभालते असं कुणी म्हणायची हे करू नये अशी नम्रतेची विनंती या च्या निमित्तानं या ठिकाणी करणार आहोत. तालुक्यामध्ये एक चांगलं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि आत्ताच सरांनी सर्व मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोठा बहुसंख्यक समाज या ठिकाणी OBC वर्ग आहे, SC आहे, अल्पसंख्याक आहे, मायनॉरिटी आहे, या सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांच्या मताचा एक माणूस या ठिकाणी पुढं केलं तर निश्चितपणानं या ठिकाणी आमदार हा आपल्या विचाराचा आहे या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हे चांगले संकेत आहेत. या संकेताला दसऱ्याच्या निमित्तानं आपण पुढं करावं अशी नम्रतेची विनंती करतो. सभा मतदारसंघामध्ये गेली किती वर्ष झालं हे तुम्ही सगळे बघत आहात. ॲक्च्युली आपल्या तालुक्याचा खेळ खंडोबा झालेला आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आमदार तोच आणि कॉन्ट्रॅक्टर बी त्यांचा तोच. ॲक्च्युली रोडची अवस्था बघा, माझ्या शिवणखेडचाच रस्ता 1 वर्ष झालं बनला नाही आहे, आता ते उकरून निघतो. तेच रिॲलिटी आहे. का आमदार ही त्याच जातीचा आणि त्यांचा कॉन्ट्रॅक्टर जो रोड बनवणार आहे तोही त्याच जातीचा. मग गेले कुठं OBC, अल्पसंख्याक, SC, ST आहे का नाही? आज साकूर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये जवळपास 70% हा समाज आहे. मोर दॅन 70% हा समाज आहे आणि तो समाज जवळपास 30% आहे. मग आम्ही सगळ्या बहुजनांनी आवाज का उठू नये? प्रत्येक ह्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपापल्या पक्षातून तिकीट मागितलेलं आहे. जर त्यांच्या पक्षातून तिकीट मिळालं त्यांना वेल अँड गुड, नाही मिळालं एक आम्ही ऑलरेडी ठरवलं आहे आणि तीही दसऱ्या दिवशीच तुम्हाला आम्हाला बोलून सांगायचं की आमचा उमेदवार कोण आहे. आम्ही 2 दिवस महायुती करणार नाही आणि पुढेही करणार नाही, कारण मी आहे कॉर्डिनेटर. आणि काकानं म्हणल्यापेक्षा कुणी जर इथं नाटकं केला, कुणी असू म्हणतो, माझे आमदार असतील, दादा असतील, कोळगावे असतील, मग हे कोण असतील, ते कोण असतील, डॉक्टर असतील, कुणी असेल. काका तर म्हणलं त्यांनी किती हजार त्यांची हे मी म्हणतो मी एकटाच कापे या लोकांना घराच्या बाहेरच निघू देणार नाही. ह्यावेळेस साकूर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये ह्या विधानसभेचा सर्वपक्षीय आणि अल्पसंख्याक मायनॉरिटी SC OBC चा आमदार होणे म्हणजे होणे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि असं जर नाही झालं ह्यांचा सगळ्याच सत्यानाश आहे. हे कधीच उठू शकणार नाही. ते आमचं आम्ही करून खावं कुठेही हे कधीही उठणार नाही. त्यामुळं आपण अशी बातमी बनवा, अख्ख्या देवेंद्रकडे गेली पाहिजे, इकडे शरद पवारकडे गेली पाहिजे, आणखी कुणाकुणाकडे गेली पाहिजे अशी बातमी होणार. तुम्ही खरं सांगतो तुम्हाला मी. आणि हा एल्गार जो आहे जवळपास 3 महिन्यापासून चालू आहे आणि हा एल्गार चालू केला यंदार पाटलांनी, भिंगोलीनी,
आणि त्याच्यानंतर मी जोडलो त्यांना. म्हटलं बघू कोण काय करतंय. सगळ्याची वज्रमुठ तर बांधावं लागेल ना, एखाद्याला तर बोलावं लागेल. हां, बोलल्याशिवाय जमणार नाही, कारण कसं आहे सगळे मोठे मोठे खणखण नेते आहेत. मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे, पण मी म्हणलं मी बोलणार, मी ट्रान्सपरंट राहणार आणि तुम्हाला ऐकायचं सगळ्याला ऐकावं लागेल सांगितलं. आणि सगळ्यांनी मान्य केले. सगळ्यांनी मान्य केले ना. हां, मी आणखी ओढून घेतो तुमच्या पुढं. आपण आल्याबद्दल धन्यवाद.